नमस्ते फलटण न्यूज, सत्याची बातमी आपल्या शहराची। नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखरभाऊ गोरे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झाले आहे। दिनांक 1 सप्टेंबर रोजी शिवसेनेमध्ये शेखरभाऊ गोरे प्रवेश करणार आहेत। यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेले शेखरभाऊ गोरे गेल्या अनेक वर्षापासून मान खटावच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत। त्यांचा एक स्वतंत्र विचाराचा गट आहे। यापूर्वी त्यांनी सातारा जिल्हा नियोजन मंडळावरतीही काम केलेले आहे। मान तालुक्याच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मंत्री जयकुमार गोरे यांना निवडून आणताना बजावले होते। आणि आता शेखरभाऊ गोरे हे दिनांक 1 सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिवसेनेला एक तगडा नेता पुन्हा एकदा या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे। मंत्री शंभूराज देसाई यांच्याबरोबरच आता गेल्या काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता शेखरभाऊ गोरे यांचा जो प्रवेश होत आहे त्यामुळे शिवसेनेला सातारा जिल्ह्यामध्ये आपली ताकद वाढवण्यास मदत होणार आहे। मानखटाव शिवसेनेची जबाबदारी फलटणचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्यावरती असतानाच आता शिवसेनेमध्ये शेखरभाऊ गोरे यांच्या माध्यमातून शिवसेनेला फलटण तालुक्यातही त्यांचा फायदा होणार आहे। मंत्री जयकुमार गोरे यांना हा मोठा धक्का असून आगामी काळात होणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक त्याचबरोबर नव्यानेच आता जिल्हा परिषदेचे स्वीकृत संचालक याचीही निवड होणार आहे। यामुळे आता शेखरभाऊ गोरे यांना शिवसेनेकडून कोणती जबाबदारी या ठिकाणी मिळणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच सातारा जिल्ह्याच्या शिवसेनेच्या ताकदीमध्ये शेखरभाऊ गोरे यांच्या प्रवेशामुळे ताकद वाढण्यास मदत होणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले मंत्री जयकुमार गोरे यांना हा मोठा धक्का आहे। यामुळे आता तुम्हाला काय वाटतं, शेखरभाऊ गोरे यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे नेमकी जिल्ह्याच्या राजकारणातील समीकरणांमध्ये काय बदल होईल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।